होगा जहां जाना तहां. संत लिहितात आपल्या हृदयामध्ये दुष्ट काटा आहे. भक्ती करत आहोत देवाची, पण तो कोणता दुष्ट आहे? कामनेची पूर्ती व्हावी, अपेक्षेची पूर्ती व्हावी, गरजेची पूर्ती व्हावी. देवानी मला सुख द्यावं, देवानी मला पुण्य द्यावं, देवानी आमचे संसार सुखाचा ठेवावा. हा दुष्ट काटा आपल्या हृदयामध्ये घुसून आहे. देव त्याच्यासाठी नाही आहे. देवांनी सुखाचे आणि दुःखाचे मार्ग आपल्याला दाखवलेले आहेत. आपण विचार केला पाहिजे. आपण तसा काही विचार करत नाही. आपलं हृदय जर स्वच्छ राहिलं, हृदयीचे चिन्ह उमटे बाहेर, 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 वाचा गुणकारी प्रेमाची वाचा गुणकारी, वाचा गुणकारी, हृदयीचे चिन्ह उमटे बाहेरी, वाचा गुणकारी प्रेमाची त्या. कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथांचा मनुष्य असो की स्त्री असो, बोलताना अंतकामध्ये प्रेमाचा पाझर असला पाहिजे. बोलताना अंतकरणामध्ये जर प्रेम नसेल, मोह असेल, अपेक्षा असेल, मतांतर असेल, द्वेष भावना असेल, जाती पंथ धर्म संप्रदायाची आसक्ती किंवा मोह असेल, तर त्या हृदयामध्ये संतांचा बोध बसणार नाही. म्हणून ज्ञानेश्वरी म्हटलं आहे, आम्ही तुमच्या गावामध्ये कार्यक्रमासाठी आलो. लक्षात घ्या, हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे हे हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले आपणा ऐसेच अर्जुना. भगवान श्री म्हणतात, अरे समाजामध्ये काय प्रकार चाललाय? हृदया हृदय एक झाले. संतांचं हृदय, देवांचं हृदय आणि भक्तांचं हृदय एक झालं पाहिजे. लक्षात घ्या, संत आहे सुपारीक्त खांड खात नाही आणि भक्त खर्रा गालात राहते. जमल का बाबाजी? नाही नाही नाही. संत प्रेमानं बोलते, हा चिडून बोलते. जमल का? संतांचं किती नुकसान केलं तरी क्षमा करते. हा फक्त 50 रुपये हरवले तर कोर्टात जाते. जमल का? जमल? संत त्याग करून जीवन जगते, हा भोगासाठी मरते. जमल का? नाही नाही नाही. रामाने त्याग केला राजा, तुम्हाला माहीत आहे. प्रभू शंकरांनी त्याग केला. माहीत आहे शंकर कुठे राहत होता? कैलास. हा, त्यागुनी कैलास सर्व ही संपत्ती, स्मशानात वस्ती रुद्र घरी. कोण? शिवपुराण ऐकणं आपण भक्त आहोत. त्याची वस्ती कुठं होती? स्मशानात. आपली 7व्या मजल्यावर. जमल काजी? ए हृदयी ते हृदयी घातले. आम्ही कशासाठी आलो? पहा पडला तुमच्या. तुमचं हृदय आणि माझं हृदय एक व्हावं. मला स्वाभिमान आहे तुमचा, चांगला आहे.
दरवर्षी भागवत होत आहे, पुण्यतिथी होत आहे, सामुदायिक रीतीने जेवण करताय, चांगली गोष्ट आहे ना तुमची. परंतु कशासाठी आहे ते? पुण्यप्राप्तीसाठी आहे. भागवत केल्याने पुण्य होते. आता आजचा कार्यक्रम आहे, तर आजचा कार्यक्रम तुम्ही ऐकला तर पुण्य होते का? नाही 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 नाही, हे साधन आहे, लक्षात घ्या. हे साधन आहे. या साधनाच्या माध्यमाने पुण्याच्या मार्गाने जीवन जगायचे संकेत दिले संतांनी. हे साधन कसं आहे? आज मी तुमच्यासमोर बोलून राहिलो की गुरुभक्त कसा असावा. गुरुभक्ताचा प्रथम दर्शी आहे, प्रथम क्रमांक, पहिला नंबरचा गुरुभक्त असा, शिवभक्त असा, रामभक्त असा, वैष्णोदेवीचे भक्त असा, पुण्या देवाचे देवीचे भक्त असा, हा प्रश्न महत्त्वाचा नाही आहे. आम्हाला सगळे देविता आमच्यामध्ये आदराचं स्थान आहे. आम्ही सगळ्या देवीला, सगळ्या देवाला मानणार आहोत. परंतु ज्या आपल्या हृदयामध्ये जो देव किंवा जे देवी आहे त्यांचे संकेत काय आहे? बापू माझ्या नावानं उपास कर, बस 1 किलो पुण्य झालं का? असं नाही 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 नाही. उपवास कशासाठी आहे? नाम कशासाठी आहे? मुख्य नामाचे अधिष्ठान, मुख्य नामाचे अधिष्ठान, मुख्य नामाचे अधिष्ठान, मुख्य नामाचे कशासाठी आहे? मुख्य नामाचे अधिष्ठान, कर्तव्य करावे संपादन, हेची साधावया संत जन नाम जप सांगताती, मुख्य नामाचे अधिष्ठान. पंचकर्णाला बसणारे भरपूर लोक होते म्हणे मगा. मला चांगली गोष्ट आहे, पंचकर्णाला बसा. पण पंचकर्ण बसाचं कारण काय? कशासाठी? वर्म जाणावया बोलिले नाम, जीवाशी मिळावा आराम, फुटावया अज्ञान भ्रम, दुःख मूळ जो. माणसाच्या जीवनामध्ये दुःखाचं मूळ काय आहे? अज्ञान. दुःखाचं मूळ देव नाही आहे, दुःखाचं मूळ सरकार नाही, दुःखाचं मूळ निसर्ग नाही आहे. आपल्याला निसर्गानं साथ दिली नाही, जे पिकत झालं नाही, खूप दुःखी आहो आम्ही. नाही 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 नाही, साथ रस्ते देत नसते. रस्ता समजा आहे, आज जसा रस्ता तसाच उद्या राहते, याचा काही भरोसा नाही. म्हणून त्या बाईनं सांगितलं, बाबाजी म्हणे भांडं चांगलं धुवा तर मी अन्न देतो. त्या प्रकारे तुमचं भांडं चांगलं धुतलं तर गुरु तुम्हाला उपदेश देईल. भांडच खराब आहे तर काय करणार आहे गुरु? हृदय एक झाले, हे हृदयीचे हे हृदय घातले. आता मी तुमच्यासमोर बोलत आहो 50 वर्षापासून. माझ्या हृदयामध्ये कोणीतरी घातलं का नाही? मी बोलतो ते नाही का? माझ्या गुरुने मला काही उपदेश दिला का नाही? माझ्या गुरुने जो उपदेश दिला तोच मी तुम्हाला देत आहो. माझ्या गुरुने जसं सांगितलं तसंच मी सांगत आहोत. अगोदर मी डॉक्टरचा धंदा करत होतो. 1000-1500 रुपये खिशात रोज येत होते नाही का? माझ्या गुरुने सांगितलं, बापू जो व्यवसायी मलिन त्याशी नकळे हे निरूपण, पक्व नाही अंतःकरण मनोनिया.
संतांचा उपदेश, संतांचा बोध माणसाच्या मनामध्ये रुजत का नाही? माणसाचं अंतःकरण पक्व राहत नाही. पक्व म्हणजे शिजलेलं राहत नाही, कच्चं राहते. माणसाचं हृदय कच्चं नसलं पाहिजे, शिजलं नसलं पाहिजे. म्हणून जयाचे हृदय मऊ मेनावनी. आपलं हृदय, भक्तांचं हृदय असं कसं मऊ मेनावनी, मेनापेक्षा मऊ असलं पाहिजे, कठोर नसलं पाहिजे. आपलं कठोर आहे, बोलणं कठोर आहे, नम्रतेनं, माधुर्यानं, गांभीर्यानं, लवचिकतेनं बोलताच येत नाही. कुठे गेलता रे? हा बापू कुठे गेलता म्हटलं काय बिघडते? नाही नाही, कुठे गेलता रे तू? लई शहाणा झालं तर तू. सगळे भांगडीचे मुळ आहे भाऊजी. देव काय करणार आहे? नाही, अंगी नाही प्रेम झरा, देव काय करील बिचारा. नाही, आपुलिया कर्मे घेणे हे तो देवाजीचे देणे. अंगामध्ये प्रेमभाव असला पाहिजे, दयाभाव असला पाहिजे, सद्भाव असला पाहिजे. नाही, माणसाचं हृदय कसं कोमल असलं पाहिजे, बोलल्याबरोबर दुसऱ्या माणसाला शांत वाटलं पाहिजे, नाही का? म्हणून आपण महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊ, आपलं हृदय जे आहे ते कठोर नसावं. पहिली खुणगाठ घ्या भक्तांनी. गुरुभक्त जे लोक आहे, रामभक्त आहे, शिवभक्त आहे, भागवताचे भक्त आहे, वाईट नाही हे. वाईट का होते? तुम्ही भागवताच्या नावावर समजा पूजापाठ करत असाल, उपास तपास करत असाल, पण आपलं हृदय कठोरच असेल, आपल्या हृदयामध्ये दया नाही, माया नाही, प्रेम नाही, अंतःकरण नाही, सहनशीलता नाही, क्षमा नाही, तर तुम्ही भागवत ऐकलं का? आणि आजचं कीर्तन ऐकलं का? कीर्तन कशासाठी आहे? माणसानं माणूस बनण्यासाठी आहे. कठोर नका. ते मन निष्ठुर का केले जे पूर्ण दयेने भरले, ते मन निष्ठुर का केले. हे शिकवत आमचं भागवत. टाकून या संसार असता जो लागलिया भक्तिपंथा, तोची गा भागवता अधिकारी ग्राहकू असे. भागवतांची ओवी कशी आहे? संसाराची जी आस्था आहे, आसक्ती आहे, ती सोडून द्या. अनासक्तीने जीवन जगा. आता मी जीवन जगत आहो, तुम्ही जीवन जगत आहे. तुम्ही जेवत आहे, मी जेवत आहो. मी अनासक्तीने जेवत आहो, तुम्ही आसक्तीने जेवत आहे. त्याच्यामुळे तुम्ही अडचणीत आहे, दुःखात आहे. जेवलेले पचत नाही, जेवल्यासारखं वाटत नाही. वाटते का? मी चटणी खातो पण फर्स्ट क्लास जेवतो, टापपैकी समाधानानं झोपतो, नाही का? म्हणण्याचा मतितार्थ असा, हृदयामध्ये दया ठेवा. जयाचे हृदय मऊ मेनाहुनी. असं हृदय मऊ असेल तर त्या हृदयामध्ये काय राहते? हृदयाभीतर आरशी. आपल्या हृदयामध्ये ज्याचं हृदय कोमल आहे, ज्याचं हृदय नम्र आहे, ज्याच्या हृदयामध्ये दयामाया आहे, प्रेमभाव आहे, सद्भाव आहे, त्या हृदयामध्ये काय राहते? विवेक. विचार कुठे नाही राहत? अविचारी माणसावर अविचार नाही राहत, विवेक नाही राहत. विचारी माणसावर विवेक राहते. विचार कुठे मिळते? संतामध्ये. सत्संग परम लाभम. तुम्हाला विचारी बनायचं असेल, माणूस विचारी बनला का त्याचं कुटुंबही सुखी, त्याची पत्नी सुखी, मुलंही सुखी, शेजारी सुखी, समाजही सुखी. दुःख कशामुळे ते? अविचारामुळं. नका करू अविचार जगामध्ये, 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 नका करू अविचार. वेद त्रय हे गुण भरले, वेद त्रय हे गुण भरले, वेद त्रय हे गुण भरले, निर्गुण रूपा साकार, निर्गुण रूपा साकार, निर्गुण रूपा साकार. साधने नरकाने
अभ्यास पा, चरित्र पा, आदर्श पा संतांचा. नका करू अविचार जगामध्ये, नका करू अविचार. आजचा कीर्तनाचा कार्यक्रम घेतला आपण. काही लोक उपदेशाला बसतात कशासाठी? अविचारी बनण्यासाठी का विचारी बनण्यासाठी? विचारी बनण्यासाठी. मग आपल्या हृदयामध्ये विचार घुसल्यावर आपल्याला क्रोध येईल का, चिड येईल का, झगडे करू का, भांडणं करू का, हेवा दावा करू का, याला त्याला उच्च नीचता पाहू का? नाही 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 नाही. मी नेहमीच बोलतो, तुम्ही आई बहिणीन माझ्या आई बहिणीत काय फरक आहे? कोणता फरक आहे? मला आई बहीण नाही का? आहे, मला बहीण आहे, आई आहे, तुमच्यासाठीच आहे. कोणता फरक आहे? नाही. इथं का विष घुसलं तर मग फरक येईल. म्हणून मित्र हो, नका करू अविचार. हे कार्यक्रम कशासाठी आहे? भागवताचा कार्यक्रम आहे. चांगला आहे, 7 दिवस राहतात चांगला. पण विचार घ्या ना. माणसाच्या अंतकंड विचार जर नाही आले तर तो त्याचं नाव सत्संग. सत्संग परम लाभम, विचारम परम ज्ञानम, संतोष परम धनम, समस्य परम सुखम. माणसाच्या जीवनामध्ये दुःख नष्ट करायचं असेल, सुखा समाधानाने तुमचा दिवस जावा असं वाटत असेल, तर या 4 गोष्टी लक्षात घ्या. कोणत्या? सत्संग परम लाभम. सत्संगतीमध्ये विचाराचा लाभ होतो. विचाराचा होते सत्संगतीमध्ये आहे. भागवतामध्ये माणसाच्या अंतकामध्ये विचार घुसले पाहिजे. सद्विचार घुसले का मग रक्षण होईल की भक्षण होईल? बाबाजी, माझ्या अंतकात सुविचार. आता मला मगापासून मी 2-3 घरी फिरलो तर कोणी 100 रुपये दिले, कोणी 50 दिले. मी नेहमी सांगतो, विनंती करून आजही पुन्हा शेवटी सांगतो, पैसे नका देऊ. कारण आईची जात आणि संताची जात पैसे घेणारी नसते. नाही, आपल्या स्तनातलं दूध पूर्णच मुलाला पाजते. 4 भजे कोणी शेजारीने दिले तर मुलाला अगोदर घातले का? आई अगोदर खाते का? नाही नाही नाही. आईचं हित मुलांच्या रक्षणामध्ये राहते. तसंच संतांचं महत्त्व कसं आहे? संतांचं हित जनतेच्या लक्षात राहते. जनता सुखी झाली पाहिजे, जनता विचारी झाली पाहिजे, जनता आपल्या श्रमावर जगली पाहिजे, जनतेनं कोणाला लुटलं नाही पाहिजे, फसवलं नाही पाहिजे, जनतेचा एकमेकाला त्रास झाला नाही पाहिजे, ही आमची भावना राहते माझं. जर ही भावना नसेल तर फक्त आम्ही पोटाची भिकार आहोत, लक्षात घ्या. म्हणून पुराणीचा अर्थ अनिता मनास होय कसावी सजीव माझा. लक्षात घ्या. नाना मतांतरे शब्दाची उत्पत्ती, पाठांतरे होती वाचाळते. नाना प्रकारच्या कथा आम्ही सांगतो पाठांतर करून. परंतु आमचं मन जर शोषण करण्याची वृत्ती असेल, काल परवाच म्हटलं, मी आत्ताच म्हटलं आमच्या नंदूभावाला, हे जे तुम्ही पैसे दिले हे पैसे मी संप्रदायाच्या याच्यात जमा करतो. हे पुस्तक आहे, आमच्याजवळ काही जे वस्तू आहेत त्या सगळ्या त्याच्यामुळे आहेत, त्या तुमच्याच पैशाचे येते, त्या पैशासाठी मी खर्च करतो. कारण आमच्या संतांनी ते शिकवलंच नाही ना की आपल्या श्रमाची भाकरी खाल्ली पाहिजे. निज श्रमाने पोट भरा, संत शिकविती हरामखोरा. राष्ट्रसंतांच्या गाथेमध्ये मी बोलून नाही राहिलो, लक्षात घ्या. पहा गाथा. हरामखोर हो, स्वतःच्या कष्टाने पैसे. आई बहिणी कष्ट करून आले, तुरी मोडून आले, कापसं वेचून आले, श्रम करून आले. माझा पोरगा खर्रे घोटून दिवसभर आला, हॉटेल चालवला तर बिना श्रमानं बसले काही तुम्ही. आणि मी तर संत म्हणून आलो, मी फुकटचं खायला शिकलो. बहुत जमेल का? नाही नाही नाही. कष्ट करोनीच धन जोडावे, ते धन सत्कारीच लावावे, निरर्थक न वेचावे, छंदी कुणाच्या लागुनी. हे शिकवलं पाहिजे, शिकलो पाहिजे, शिकवलं पाहिजे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये मनुष्य स्वतंत्र व्हावा, स्वावलंबी व्हावा, स्वाधीन व्हावा, ही शिकवणूक सगळ्या संतांनी ग्रंथातून संतातून दिलेली आहे. आम्हाला काय मिळते? जे भागवत आहे, माहीत आहे तुम्हाला, भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला उपदेश केलेला आहे. आणि त्याच्या अगोदर कोणाचा उपदेश आहे? कोणी केला उपदेश? भागवतामध्ये आहे का लक्षात? शुकमुनी. परीक्षित राजा आहे ना, परीक्षित राजाला उपदेश केला शुकमुनीनं भागवतामध्ये. कोणता उपदेश केला? अरे परीक्षिता, तू अहंकार सोड. त्याला सांगितलं 7 दिवसात मरते म्हणून, नाही का? अहंकार सोडण्यासाठी त्यात 7 दिवसाचं भागवत सांगितलं. कोणी? शुकमुनीने. शुकमुनी परीक्षित राजापेक्षा वडील होता का लहान होता? लहान होता.
ज्ञानेश्वर महाराज आपल्या पिशावडी लेखाला नाही 21 वर्षाचेच होते ज्ञानेश्वर महाराज. आपला बाप होता हा रमाकांत मा बाप आहे का नाही आहे? ए रमाकांत म्हणतो आपण. अरे नाही, जाणे सारासार नीती वृद्ध बोलिजे त्याज प्रती. वृद्ध कोण आहे? सारासार नीतीचं ज्याला ज्ञान आहे तो आहे म्हातारा. हे वय शरीराचं राजो. माझं आता 74-75 वर्षाचं वय शरीराचं वय. माझं वय का? माझं वय माझ्या नीतीवरून ठरले जाते, लक्षात घ्या. म्हणून मुळीचा आवड धर्मनीती. तर गुरुभक्त असा असला पाहिजे. गुरुभक्ताचं हृदय हे कसं असं कोमल नम्र असलं पाहिजे. मऊ मेनावनी. ह्या हृदयामध्ये शोषण असताच कामा नये. आम्ही तुमच्या गावाला आलो, तुमचे 2 पैसे सुद्धा आमच्या तिकीट विटायला लागले नाही पाहिजे. तुम्ही माझ्यापेक्षा कष्ट करणारे लोक आहे, अडचणीत आहे. मी वरण भात भाजी पोळी चांगला जेवतो, तुमच्या घरची अडचण तुम्हाला माहीत आहे. ही किव नाही येता मी निर्दयपणे समजा तुम्हाला लुटलं, त्या लुटणार मी गौतांबूळ घेऊन खाल्ले. बाबाजी भागवत चुकलं राजे हो, लक्षात घ्या. कीर्तन चुकलं, शिकवलं पाहिजे. मी श्रम करून जीवन जगलं पाहिजे प्रत्येकाने. म्हणून जयाचे हृदय मगुने नाहुनी. असे हृदय असेल तर हृदय एक झाले. ये हृदयीचे ते हृदयी घातले. मी म्हणतो त्यानुसार समजी जीवन जगायला लागले. संत म्हणते त्या जीवन जगायला लागले की हृदय एक झालं. तुम्ही आपली मुलगी एका पोराला देता, त्याला जावई मानता, त्या जावयाकडे ती मुलगी पाठवून देता. जेव्हा ती पती पत्नी होते त्यावेळेस हृदय भिडते त्यांचं का नाही भिडत? प्रेम जागृत होते तिथं. पती पत्नीच्या नात्यामध्ये किती पवित्र नातं आहे ते इतकं जागृत होते. किती आई वडिलाला विसरते, भावाला विसरते, आयुष्यभर ती एकमेकाला साथ देते. 10 लाखाची जरी बिमारी असली तर तो मागं पडत जमीन विकून टाकल, पण आपल्या बायको दुरुस्तच करेल का नाही करत? काऊन झालं हे असं? काऊन झालं? हृदय भिडलं पाहिजे राजे हो. नाही तर मग आमचा राम कामे करीन, आम्ही मागावी मी पीठ भाकरी. कसं शक्य आहे? राम काम करून जगला राजे हो. शंकर त्या स्मशानात बसला, तिथं जगला. तिथं का पुरणपोळी खायला भेटली का त्याले? तुम्ही पुरणपोळीचे नैवेद्य देता, तुमच्या पंक्तीत तर लाडू राहते. जमते का राजे हो? नाही जमत. म्हणून हृदय भिडवा. हृदयामध्ये मऊ मेनावनी कोमल हृदय बनवा, नम्र बनवा. बोलताना कुठं चालला रे बाबा असा का बसला होता? शांत काहीतरी पाठांतर काहीसे करावे. परी मन इंद्रियाशी वडण घ्यावे आणि सुंदर होते आघवे ऐशा क्रमे. जीवन सुंदर करायचं असेल, जे आपण ऐकतो, पाठ करतो, कथन ऐकतो, वाचन करतो, पाठांतर त्यांनी मन इंद्रियाला वळण दिलं पाहिजे. आपल्या हृदयामध्ये कोमलता आली पाहिजे, नम्रता आली पाहिजे. पहिला गुरुभक्त. जयाचे हृदय मऊने नाहुनी. असं हृदय असेल तर निघे भक्तीतूनी, निघे बुद्धीतूनी दयाभाव. दयावंत जो मनुष्य आहे, बुद्धीचे 2 प्रकार आहे. एक कुबुद्धी आणि दुसरी सद्बुद्धी. कुबुद्धी कोणाजवळ राहते? देहबुद्धी ज्याच्याजवळ तिथं कुबुद्धी राहते, आणि आत्मबुद्धी राहते तिथं सद्बुद्धी राहते. देहबुद्धीचा मनुष्य एकमेकाशी जे प्रेम करतो ते प्रेम राहत नाही, ती माया राहते. दया राहत नाही. दया आणि मायेमध्ये फरक आहे. माया ही शोषणासाठी केल्या जाते, माया ही स्वतःच्या स्वार्थासाठी केली. तुम्ही आपल्या मुलावर प्रेम करता, कशासाठी करता? आज प्रेम केलं तर उद्या आपल्या कामी येईल. बापा वाचल मा बाळ तर फिटल माझा काळ, कामी येईल म्हणून प्रेम करता तुम्ही. तर ते प्रेम नव्हे, तो मोह वय. लक्षात घ्या. माझ्या तुमचा मोह असेल तर बाबाजी माया पोराला सुखी ठेवायची, पाया पडते. लहानसूच राहते, त्याला पाया पडता येत नाही, फक्त मुंक दाबते पायावर. बाबाजी माया पोराला सुखी ठेवा. अरे तुमचे पोरं सुखी ठेवायचा धर्म आहे असता. मी बायको केली असती, पोरं झाले असते, मी आपले पोरं चांगले ठेवतो होतो नाही. कुठच्या कोणी का मी कुठे येईल तर संत येईल देवा येईल. शक्य आहे का बाबाजी? नाही नाही नाही. संत तुमच्या पोराला सुखी ठेवासाठी नाही आहे. संत कशासाठी? तुमचे पोरं सुखी राहू म्हणून तुम्ही काय करावं हे सांगण्यासाठी आहे. काय केलं तर पोरं सुखी राहते, काय नाही केलं तर पोरं बिघडते, हे तुम्हाला सांगण्यासाठी संत आहे. तुमचे पोरं सुखदुःखी ठेवासाठी नाही आहे. कारण सुखदुःख दुसरा ठेवू शकत नाही. लक्षात.
सुख दुःख ज्याचे त्याला लागेल भोगावे, 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 कोणत्याही ग्रंथामध्ये संतांच्या कथनामध्ये हा सिद्धांत आहे बापो की सुख दुःख ही कोणी देणारी वस्तू नाही आहे. स्वर्गातून देत नाही, पाठवत नाही, कोणता देव पाठवत नाही. मी तुम्हाला सुख दुःख देत नाही. ज्याचे त्याला सुख दुःख भोगायला होते. स्वयं कर्म करती आत्मा स्वयं तस्मात मनुष्यते, स्वयं भ्रमती संसारे स्वयं विमुच्यते. स्वतः मनुष्य कर्म करतो, त्या कर्माचं सुख दुःख नावाचं फळ प्राप्त होते. हा सगळ्या संतांचा आणि ग्रंथांचा सिद्धांत आहे. म्हणून गुरुभक्तांनी पहिला क्रमांक आहे आपलं हृदय स्वच्छ ठेव. संस्कार आहे शुद्ध जब हटे दृश्य से भाव, सत्य शोध तब जीव करी प्रिय धर्म गुरुराव. संस्कार जे आपल्या हृदयामध्ये स्वच्छ ठेवा. या हृदयामध्ये आपप्रभाव विसरून जा. कोणत्याही जातीच्या माणसाने कोणत्याही जातीच्या माणसावर प्रेम केलं पाहिजे, हा माणसाचा धर्म आहे. म्हणून प्रामाणिकतेने करणे काम, हेची आमचे ईश्वर नाम. ऐक्य भोगवे हा ऐक्य प्रेम, धर्म तो हाची आमचा. प्रत्येक माणसाने आपलं प्रामाणिकपणे कर्म करा. संत आणि भक्त, देव आणि भक्त यांची जी जोडी आहे. देव हे भक्तांचं रक्षण करण्यासाठी असतात. लक्षात घ्या. देवांचं स्मारक राहते. स्मरणासाठी देव आणि प्रेरणेसाठी संत गुरु. गुरु हा प्रेरणा देते. मंदिरातला देव स्मरण करून देते. बापा रे तू स्मरण कर की मी कसा वागलो, माझं चारित्र्य पहा. तू मला देव म्हणतेस ना, माझ्याकडे आला तू नमस्कार करण्यासाठी, मग मी कसं वागलो अगोदर लक्षात घे. आणि मी जसं वागलो तसंच वागणं सुरू कर. मी नरकर्णी करे सो नरका नारायण होय. कर्णीने मी नारायण झालो, तूही माझ्यासाठी करणी कर, तूही नारायण होशी. तुकड्या दास म्हणे कर्तृत्व करून नर नारायण होशी बापा. कर्तृत्व केल्याशिवाय नारायण कसा होणार आहे. मी तुमच्यासारखा असतो लहानपणी नाही आंबाडची भाजी खाल्ली, कुकुड्याची भाजी खाल्ली, का नाही खाल्लं मी चटणी खाल्ली कांद्याची, नुसती भाकर खाल्ली कधी, तुमच्यासारखं जास्त होतो. पण कर्तृत्व केलं. गवताच्या झोपडीत आलो लहानपणी नाही का. पाणी आला तर झोपता तर येईच नाही, पण बसता येई नाही. इथंही गळे इथंही गळे, कुठं कुठं भांडी ठेवते. अशा घरातला जन्म घेतला मी. आज मी स्लॅबच्या घरात आहो. देवान दिलं का मला स्लॅबचं घर? नाही 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 नाही. तुकड्या दास म्हणे कर्तृत्व करून नर नारायण होशी बापा. म्हणून गुरुभक्तांनी आपलं हृदय फक्त स्वच्छ ठेवलं पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून नर क्या तुझे नहीं ख्याल है, नर क्या तुझे नहीं